डोके पुरा पसाडा राहतं सांगे जवळ पाम भरायला देतात चांगल्याला गोष्टी देतात चाल द्या महाराज सांगणारा भीती आज आणि घर जाणारा भीती असेल आता तुमच्यातनं कोणाला उठायचंय का अजून हरी विठ्ठल 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 सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा टाळी वाजवा भजन गा तुम्ही गायलाच नाही आणि सांगू का तुम्हाला भक्ती करत असताना भक्ती अशी करावी की ते भगवंतांना फिरून एकदा आपल्याकडे बघावं असं नामचिंतन झालं पाहिजे लोक आपल्याकडे बघतायत का याच्याकडे बघू नका देवाला काय आवडतं ते करा कारण लोकांना आवडेल असं करण्याच्या नादात लोकेशना काही खरं नाही त्यासने अपेक्षा कधीच पूर्ण होतीच नाही बरोबर आहे की लोकेशने इच्छा अपेक्षा कधीच पूर्ण होतीच नाही मनीषीन लोकेशकडे लागवली नाही भगवंताला काय आवडेल ते करायचं आणि भक्ती करायची असेल ना तर संतांसारखी तेवढं आपलं लेवल नाही पण करायचं असेल तर अंतकरणापासून देवावर प्रेम करायचं असेल तर गोपिकांसारखं करावं नाहीतर माझ्या राधेसारखं करावं किती वेळ प्रेम करावं हे सारे जमाने दीवानी में भक्ती अशी करायची गोपिकांसारखी नाही का किती वेळी भक्ती करायची सांगू का मेरा हाल जो है फिलहाल मेरा हाल जो है फिलहाल ये कोई क्या जाने दिल ये गया नंद कलाल की दुनिया क्या जाने दिल चोरी की नंदलाल की दुनिया क्या जाने मेरा चैन बैन सब छीना अब मुश्किल कर दिया जीना अब अच्छा नहीं लगता मुनका भी महीना कुछ दिया मुझसे सवाल कुछ न दिल का हाल कोई का जाने दिल गया रंग कलाल दुनिया क्या जाने दिल नंदलाल दुनिया क्या भक्ती अशी करायची का अंतकरणापासून पण आम्ही लोकांनी सांगितलं का भजन करा तर लोक भजन गायलाच तयार नाही काय काय लोक सांगू अरे भजन म्हणा बाकी ना लोक भजी भजी सांगतात काय देव देव करायला लावतात महाराज देवनी आमले काय दिन राहतच ना असं काय काय लोक सांगणार वय काय काय रे ने साडा चालू शेतून ना बरेच मग दाती घाल दिले तो राहू दे आम्ही वाटा पाळली काही काही लोकांचा क्वेश्चन असतो महाराज देवनी आमले काय दिन अरे देवनी काय दिन मनापेक्षा देवनी काय नाही दिन असं सांगा काय कमी केली देवानं
एवढा चांगला नरदेह दिलाय, एवढा चांगला नरदेह दिलाय, देवानं काय कमी केला? होया झाला फाटा बाधिकेचा, देव दिला विठ्ठल विठ्ठल. काही लोक म्हणतात देवाने मला काय दिलं, महाराजांनी गोड प्रमाण घेतलं, देवी दिला देह भजन गोमाटा तो या झाला फटाबाजी घ्यायचा नाही का. भगवंताने एवढा चांगला नरदेह दिला, पण तरी लोक म्हणतात देवने मला काय दिलं. अरे जर का भगवंतानं ठरवलं तुमच्या शरीरातलं जरी एक पार्ट चोरलं, शरीरातलं जरी एक पार्ट चोरलं तरी काय फजिती होते मोजून 2 मिनिटात सांगेल आणि सेवेला पूर्ण विराम असेल. लक्षपूर्वक ऐका, देवाने काय दिलं या लोकांसाठी उत्तर असेल. जर नुसतं ऐकायला कमी आलं तरी सुद्धा काय फजिती होते. एवढं चांगलं शरीर आहे, नुसता दात, एक दात जरी डॉक्टर पण बसाडायला घ्या तरी तुमले 10,000 रुपये खर्च आहे. घेतला 10,000 एक दात ना. मग देवने आपले कितला दात दिले? 32. त्या पडेल विसरी घ्यात का पहिला कितला बदलेल कोणाच्या. मग त्या पहिला दात या दात जरी नुसता दातच किंमत करा तरी कितला वेळ ना. मग देवने काय कमी करायचे आपले? पाय जर कधी मुडना, पाय जर मुडना तर तुमले कितला खर्च आहे? 5-50 हजार लाख रुपया सहज देणार. पाय आपला आहे, नुसता रिपेअर करणं आहे त्याला, बरोबर आहे ना. हा हो, देवनं दिले आता शिदा चालत ना तर कोणीच म्हणत नाही मस्त चाल घेऊन हो असं. पाय मुडी जास 2 महिना खाटवर पड आणि मग तो पाय तिरपा टाकत तो सांगता आप्पा चालायला लाग्या भो म्हणा. जवळ चांगला चाले तो कुणीच म्हणे नाही आप्पा चांगला चाल राय ना. पाय मुडी घ्या, ऑपरेशन कर, 2 महिना खाटवर पडणार आणि फिरायची पाय तिरपा टाकरा ना, मग आता आप्पा पाय मस्त उचलायला लाग्या. म्हणजे देवाने दिलेल्याची किंमत आहे का लोकांना? अजिबात नाही. दादा नुसतं ऐकायला कमी आलं तरी काय फजिती होती. ऐका, एक मेंढपाळ झोपलेला शेतात मेंढ्या सोडल्या मोकड्या चरायला, गोड जेवण केलं, झोप लागली, डोळे लागले म्हणल्यावर त्याच्या लक्षात येईना. आता थोड्या वेळाच्या नंतर उठला तर बघतो इकडे तिकडे मेंढ्या काही दिसेना. मेंढ्या गेल्या कुठं? लांडग्यांनी खाल्ल्या की काय? समोर एक शेतकरी आऊ थाकलत होता. शेतकरी दादा माय मेंढ्या दिसल्या का? शेतकरी दादाला सांगितलं माय मेंढ्या दिसल्या का? शेतकरी उभा होता, त्याला काय ऐकू जाय नाही. पण शेतकरी आऊ दाखले राहता त्यांना आत्म्या ना ते पुराण होतं. एक म्हणतस त्याला आमनाकडे, तुम्हाकडे बी तेच म्हणतस का? हा नाही बा, काही कडे वेगळं म्हणतस ना. कसं आहे ना, 12 पोत जाऊनंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होई जाते, बराच शब्द चेंज होतात, बरोबर आहे की नाही? मनीषीने मी विचारले, कारण 12 पोत की का माणूस भाषा पद्धत प्रथा चेंज होत समाधान बाबा. आता आमनाकडे अशी पद्धती माणसे मरेल वर्षील घालतो, तुम्हाकडे असं आहे का? म्हणजे जवळजवळ सारखं आहे बा. आता नेमकं ते आऊ टाकलत होता आणि ते कैकले मागे ना चापक लायला होता. चापका तो बैलेसले मारे हात मागे जाय, पुढे बैलेसले मारे पण हात मागे जाय. नेमका मेंढपाळ बी बैरा आणि शेतकरी बी बैरा. अहो म्हणे माया मेंढ्या देख्यात का? म्हणे मेंढ्या देख्यात का? शेतकरी आऊ टाकले राहता, तो चाबूक मागे जाय. याला असं वाटणं या दिशेला सांग राहणार शेतकरी त्या दिशेला देखाल निघ्या. योगायोग चांगला की त्याच दिशेने त्याला मेंढ्या सापडी घ्या. त्या दिशेने गेला तिथं मेंढ्या गावल्या
मेंढ्या गावल्याच्या नंतर त्याला एक समाधान वाटलं की माझ्या मेंढ्या लहानगांनी खाल्ल्या, त्या शेतकरी दादांना दाखवल्या म्हणून मेंढ्या सापडल्या. आता शेतकरी दादामुळे मेंढ्या वाचल्या, म्हणून आता शेतकरी दादाला आपल्याला काहीतरी बक्षीस द्यायचे. मग बक्षीस देताना काय दिलं? एक मेंढी बक्षीस द्यायची. पण दान करताना माणूस चांगलं दान करतो का श्याम बाबा? एक मेंढी ना पाय मोडेल होता, ती मेंढी धरली नाही. शेतकरी दादा जोडे म्हणे, शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या, तुम्ही जर सांगितलं नसतं माझ्या मेंढ्या लहानगांनी खाल्ल्या असत्या, तुमच्यामुळे मेंढ्या वाचल्या, माझ्या मेंढ्या घावल्या, एक मेंढी बक्षीस. शेतकरी देखत मेंढीकडे, पाय मोडेल मेंढीकडे. हाव म्हणे मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे का रे, मी मन हाव कापली राहणं, तू सांग राहणं, तू मेंढी ना पाय मी मोडा, हाव दामडो. दोन्ही बाई राहणं त्या. हाव म्हणे मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी तू मेंढी ना पाय मोडेल नाही, दोन्ही ना दामडो. एक घोडे स्वार जाय राहता म्हणे का रे काय झालं? मेंढपाळ म्हणतो शेतकरी दादाने दिशा दाखवली म्हणून यांच्यामुळे मेंढ्या घावल्या, मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन हाव दाखली राहणं, भाऊ सांग राहणं, मन मेंढी ना पाय तू मोडा. घोडे स्वार म्हणे का रे मला इकत ना घोडा, तुम्ही चोरी ना म्हणा ना, तो बी बैरा. तिनेच ना दांगडो. आव म्हणे मेंढ्या गावल्या म्हणून मेंढी बक्षीस. तो म्हणे मी तू मेंढी ना पाय मोडेल नाही. आव म्हणे मला इकत ना घोडा, तुम्ही दोन्ही चोरी ना म्हणा ना, तिनेच ना दांगडो. मग याचा दांगडो मोडीन कोण? मग पहिले न्याय करत गाव ना पोलीस पाटील. पोलीस पाटील कडे चला म्हणे. तिने पोलीस पाटील कडे घ्या. आता पहिले पोलीस पाटील न्याय करेत, पोलीस पाटील ना दार माग्यात. पण नेमकं घडेल असं होतं, पोलीस पाटील ना बी दोन बायका होत्या. तो भेट जाय बा. मग एक म्हातारा दोन लग्न करे पहिले कराय का नाही. तो पोरी जास्त पोरे कमी होतात. तोच नाते सांगाल काय चालत. तो पोरी जास्त आणि पोरी कमी होतात. रडाला सांगाल अलग लागतो ते पुरं मागे काय ना, त्यावर ते धंदा चालू आहे. तुम्ही साखरपुडा मग लगीन लायली त्याने आलं पंगत देणी पुरी. पोलीस पाटील दोन बायका, पहिला म्हातारा करेत दोन बायका. तो पोरी जास्त पोरी कमी होता. तो ना फरक असा होता ना रामाप्पा, फरक असा होता एक म्हातारा दोन लग्न करे, तो पोरी जास्त होत्या. आणि पोरी जास्त होत्या म्हणे शेत फायदा असा होता, सासून पुढे जर सुनबाई एक बी शब्द बोले ना, या बाईशले विचारा मावशीशले, सासून पुढे जर एक बी शब्द बोलत ना, या मायातले तिने सासूवा एक सांगितलं वाजा नको वाजवा नाही का म्हणा अंडोरले दुसरी करलंय जू. आता सासू वाजणं ते शिट्ट्या फुकानच बोलली. फुवारा पेटी राहिनी अर्धा ना किलो नंबर लागली. आता बेकार पाहिजे तिचा विषय. अवघी सत्यानाच आपण वैशली करायचे बा, ते बाकीला सांगायला आपला पण टाइम नाही शकते. हो आता नेमकं पोलीस पाटीलच्या दोन बायका. आता पोलीस पाटीलने बी दोन्ही बायका संगी भांडण व्हायला होतं. दोन्हीचे घरना बाहेर काढ दिलं होतं. मारीशने दरवाजा बंद करी, पोलीस पाटील खुर्ची टाकून घरमा बसेल. या तिन्ही घ्या दरवाजा ठोका. पोलीस पाटीलने दरवाजा उघडा. म्हणे काय रे? मेंढपाळ म्हणतो माझ्या मेंढ्या हरवल्या होत्या, शेतकरी दादामुळे मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन आव टाकली रे, तो आभाव सागरा मन मेंढी ना पाय तू मोडा. गोडे स्वार म्हणे म्हणा इकत ना गोडा, या दोन्ही चोरी ना मन राहणार. पोलीस पाटील म्हणे तुम्ही तीन नाही रे, अख्खा आमराळा बिले उन्हात तरी तिसरे घर मला यावं नाही म्हणे. मी तो बी बैरा होता ना. नुसता ऐकायला येत नाही तरी एवढी फजिती मध्ये देवानं आपल्याला काय कमी केलंय सांगा मला. काय कमी केलंय? एवढा चांगला नरदेह दिलाय म्हणून भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून केलं पाहिजे. अंतकरणापासून केलं पाहिजे. आता तुम्ही मग कानमाईने सांगितलं ना, ते सांगायला कमीत कमी अर्धा तास लागला. लागू द्या हेच सांगू. या व्हिडिओ व्हायरल होतात ना, त्या गडबडीत दखणारा किडा पाडतं. गेलं कीर्तन नाही ऐकतच त्या महाराज तिथलं सांगत का सांगतो. कोणले कोणले वाटराय ना ते सांगायला पाहिजे, वरवर करायला. आपण याच ना नंबरेले याच पण 1100 जमा करा. मन काही मी सांगितलं तुम्ही बाकीना सांगतो कीर्तन मग वाजाळतो.
काय करू आता तुम्ही सांगा. तू जो भी देना चाहिए दे दे मेरी सरकार, वो तेरी फूलों से भी प्यार, तेरी बातों से भी प्यार, तेरी फूलों से भी प्यार, तेरी बातों से भी प्यार. मर्जी में दिखाता छोटा बड़ा राज दुनिया, चाहिए तुझे टूटे ना होना नाराज. हमें बंधन है बार बार, हमें कर ले तू स्वीकार, तू जो भी देना चाहिए दे दे मेरे सरकार, वो तेरी फूलों से भी प्यारा, तेरी बातों से भी प्यारा, तेरी फूलों से भी प्यारा, तेरी बातों से भी जवळ चांगलं करा नाहीस ना. चांगलं करत असताना मग लोकेशकडे ध्यान देऊ आणि बाकीना किडा पाडणारा बी राहतो. पण आता सांगणारा जर कधी 1000 लोकेश मग 800 लोक आम्हाला राहणार होते, मग 200 लोकेश नाही पडायला लागायला चालावं नाही आपली. बरोबर आहे की नाही. कारण जवळ आपण चांगलं करायला निघू ना तो किडा पाडणारा बी राहतो. बरोबर आहे ना. हा लाईट कशांसाठी लावतोस आपण? उजळ करांसाठी ना. हा लाईट आपण उजळ करांसाठी लावतो, पण जटे उजळ करायला जाऊ का तटेच किडा बी पडतो. मनीषी किडाशीकडे ध्यान नाही देऊ. हा कारण किडाच ना आयुष्य फक्त रातभर पायटे मर जातच या. मनीषी किडा पाडणारच कडे ध्यान देऊ नये. सगळ्यांना सांगितलं होतं अंतःकरणापासून देवाची भक्ती करा, नामचिंतन करा. पण नामचिंतन तुम्ही करा का? व्हिडिओ वर म्हणा तुम्ही खरंच शपथ मायच्या हा म्हणाले बाय हा म्हणे फिरायला बार राहते कोणी म्हणतो सुद्धा म्हणे. भगवंताचं नामचिंतन करायला अजिबात लाजायचं नाही. सगळ्यांनी अंतःकरणापासून भजन गायला पाहिजे. पण आम्ही कीर्तनकार सांगतो तुम्ही अजिबात ऐकत नाही. आडे जर म्हणान सांगा ना आडे म्हणतात नाही तुम्हाला ते विषय नाही बा. तुम्हाला ते असं तुम्ही म्हणलेले उजळ दिदेल निंदी बिल्यान बोलल्या फेक द्यावं आई देवनं भजनी बडा जणी म्हणू आडे म्हणतात नाही. तुम्ही म्हणतात नाही. या बहिणीच ना आवाज चांगला या बी म्हणतात नाही. खर तर यांच्या आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलवर बी मन माय बटाकावला रडा. आणि आपली सगळी माय मरेलवर बी 2 जण हात धरले ते यांचा ताप गरमाला जार. कारण आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा. आपलं रडणं काही सुधवर राहत का माय मरेलवर रडू नको पण दुखू बी नको. नाही तर हाय मायना आवाज माशी ताकद दुसरा माय मरेलवर सुद्धा बटाकावला रडा. बरोबर आहे का नाही. हा पण हाई मायना आवाज मग ताकद चाय मायल बी भजन म्हणा सांग काटे भजन म्हणत नाही. देवनं भजन म्हणू बहिणीच वन आटे देवनं भजन म्हणू का मान काल टाकले तिच्या बाया. आणि आता या बसेल बाया कितल्या आहेत बरं? 1000 ना पुढे बजेट होईल. बरोबर आहे ना. हो 1000 ना पुढे शेत बाया 1000 बाया आहेत. तुम्ही विटो बरोबर माय म्हणत तुम्हाला आवाज कितला निघणार बहिणीच. हा आणि आईच जागावर जर तुम्हाला चुलत भावना डिकराना फुई भावना माम भावना जर लगीन राहतात 15 बाया अख्खा गाव झोपू देत नाही या बहिणी. बर त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही काही मीराबाईना लिखेल नाही. त्या गाणं काही संतासना लिखेल का? त्या गाणं असं बारी बरी बरी म्हणस मन माय. त्या गाणं काही जनाबाईना लिखेल नाही मीराबाईना लिखेल नाही. गाणं कसा राहता तुम्हाला कोणी ढोंगी अंगण मोकाळ शिलगाय देतो काटे राखेल टाक देन चटाळली कोणी टाकी अंगण मोकाळ. आपण त्यांना केसर ना गाणं ऐका बाबा. हा कोण पडी व बीमार डॉक्टर देत नाही पिवाया लड्डू लाया पेडा लाया हो गई खाने को तैयार. लड्डू पेडा म्हणून असं डोकं फिरत ना ते गाणं बरं बदलाय टाकू. बोलाया लेंट लाया हो गई खाने को तैयार.
ते काय संत निघेल का असं बारीक काय गाणार पहिल्या बाया गाणं म्हणत काय गोडवा होता त्या भजने म्हणत बाया पहिल्या तू जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला जाते पहिल्या बाया भजने म्हणत आपण सांगू का पहिले गटावर दयंद आहेत ना त्याच ना गाणाच माबी अशी ताकद होती ना माणूस पडी पडी त्या डोळ्यामध्ये अश्रू चालू येतात असा गाणं म्हणत पहिल्या बाया गटावर जुन्या बाईस ना ध्यान नव्हती म्हणा आजी म्हणत ना आजी माहिती त्या म्हणत ना मी दाखलपणे ऐकेल होतं आणि बुद्धी इथली तर बेगेन म्हणे दाखलपणच मटेरियल मागे इकी राही म्हणे जुन्या बाया गाणं म्हणत त्या गाणाच माबी लेवासारखं होतं मटेरियल बाबू बहिणी ना जगळा जगळा जाया कावनमा बहिणी ना डोळे पाणी बंद मना पताई मनवा कसा गाणं होता तो अनाती सोडी देवी जमकीतून विचार अरे पोरे म्हणतात ते जाऊ द्या बाया सुद्धा म्हणतीस त्या गाणं कोणता हे आज तिने हा यज्ञ राहत दारू पिना समी नशामा खोटाना बोलाव धोके बसती हो म्हणा बापरे परिवर्तन होईल सोन बाप बाप पुन्हा गाणं म्हणजे काही तथ्य नाही त्या गाण्यास मी असं म्हणणार नाही लगीन गाणं म्हणू नका ती आपली परंपरा ती टिकली पाहिजे पण ते जेवढं जोरात म्हणतात ना तिथला अंतःकरण पाहिजे देवनी भक्ती बी करत जा देवना भजने बी म्हणत जा बरोबर आहे ना लगीन गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही तुमले पण आठी बी या भजने म्हणत जा या देवना गाणं म्हणत जा आठी म्हणा सांगा का नाही महाराज एक मायले म्हणतात आई हरिपाठ मनाचा हरिपाठ मा पावट्या खेळा नाही म्हणे महाराज मी नाही केव्हा म्हणतो का म्हणे मन सासरा उभाशे हरिपाठ मनाचा सांग सासरा उभाशे आणि हाडत ना ब्यान माशी नाचे मन माय सासरा बिचातीने बिल्ल मोठा घाल करे म्हणजे जर ते मर्यादा पाडायला पाहिजे तर ते पाडतेच नाही आणि काही काही ठिकाणी मी असं बी देखत सुनबाई नाचत नाही सासरा ओवाईने टाक ओ आप्पा हा सासरा पहिला सासरा बी भारी होता या टोपीवाला बाबा आहेत ना या मरी घेत ना या नंतर आता सासरा नेमक पाय होत नाही पहिला सासरा इथला नेम मारा आहेत ना सुनबाई समोर आहे ना बायको सुद्धा बोलत नाही नको भो आणि बोललेत बी ते तारतम्य राकेशनी मन सुनबाई काय विचार करी मन सासरा बी वाय बरच शेमा मनीषीन सुनबाई समोर स्वतः बायको सुद्धा बोलायला बी आहेत पहिला म्हातारा इथली मर्यादा होती का नाही बाबा होती का नाही आणि आता सुनबाई तुला लाकडे लावा सांगतो सासरा इथंची चड्डी घाली ना अंश कसो आप्पा मोठी चड्डी घाल रे काका हा इथंची चड्डी घाली ना अंशे किराणा ती बहीण कसाल पदरली रे आय बा अपेक्षा कोणा करता ठेवायची गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही
गाणं म्हणू नका असं म्हणणार नाही, गाणे जरूर म्हणा, पण देवना भजने म्हणाल बी कंटाळा करा नाही बहिणी येतो, बरोबर आहे का नाही? पण तुम्हाला आधी खरं सांगू का, हा 2-5 मिनिटात कार्यक्रमाची सांगता असेल. पहिले तर मी सगळ्या महिला मातांच्या पाया पडून माफी मागतो. मी जे पण बोलतो तुम्हाला अजिबात मनानं बोलत नाही, एक विनोदात बोलतो. राग अजिबात धरा ना नाही, राग म्हणले अजिबात लायलेवा ना नाही, राग करत नाही बहिणी. खरं तर मी कानादेशातला पुत्र असल्यामुळे माझी भाषा सगळ्या माझ्या कानादेशातल्या महिला मातांना कळते. कारण मायच्याकडे लेकरानं जर काकर म्हणून मागितलं ना तरी माय बरोबर भाकर देते. लेकराची भाषा मायला कळते, तसं म्हणा कानादेशल्या माया तिथले मन भाषा पक्की समजत. अहो मजाक म्हणेन बोलत, विनोद म्हणेन बोलत भाषा, बरोबर आहे की नाही? मी म्हणतोय तुमले बोलत नाही, विनोद म्हणेशीन बोलत. खरं तर आमच्या संतांची शिकवण अशी आहे, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. अधिकार या मायचा आहे. माझ्यासारख्या लेकरानं त्या मायला काय बोलावं? तुम्हाला बोलेल एवढा रवी किरण मोठा नाही या, पण एक विनोद म्हणून बोलतो. बोलू ना माया, हो बोलू ना, मग राग नाही या तुमले बोला पक्का ना? देखाव बाया सांग राहणार बोल बोल बोल, तू नीच ये, तू बोलशील. राग ना काही तिच्या तर मी विनोद म्हणीशील बोलत, राग नाही करत ना मग पक्क ना? पक्क आहे ना? खरं सांग का बहिणी, तुम्ही जात वाढत राहस तुम्हाला गाणाच माबी लबाडीच. ते एक गाणं म्हणतस का तुम्हाकडे, नवरीना बाप घोडे होना वाजा गैरत होना मोती पैरत होना, खरं असत? वाजा गैरत होना मोती पैरत होना, खरं असत? मोती पैरत येतो तो याद ना बोचकत बाचकत तुना नाही माय सांगत मोती पैरत होना. एक नंबर लफाड जात राहता ना बाईस ना बहिणीवर आटे ना कोण सांगेन बरेल गरमात आती घालली. आपण बिगर जेवण ना गोमाला राहिलो होतो, आटे जेवण राहायचे अजून, आणि रक्कम मी 90% आठ केलशी. तुम्ही बट्या बहिणी चांगल्या आहेत बहिणी, तताना सांगा मी गडे तुम्हाला कोण राहत नाही ना, तताना शेअर एक नंबर लबाड जात राहत आहे. तुम्हाला गाणं कोणता कोणता सांगू? आमना धोंडायचा मला लगीन होतं, मागली गेली मला लग्न चाललं लग्न गाणं म्हण राहतात. गाव मा कीर्तन कीर्तन करी म्हणून अंगण मा झोपलो, एक काकू गाणं म्हण राहील, इथं ताईनो ना मना दादा उना निमित्ते समजी गवना माय मना हिरो होना ना, तर ताईनो ना मना बापू ना निमित्ते समजी गवना माय मना गोविंदा उना. मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही, गावमान गावमा गोविंदा रियाल देखील म्हणतो मी. थंडा पाणी काय अंग होईल ना गोविंदाचा कान्ना. जी काकू गाणं म्हण राहील ती 3 जोडी गो म्हणतं, काकू मला गोविंदाचा काढू बहीण म्हणतं. ती बहिणी गोविंदाचा काढा तो लाईट निकाले होता तरी दिखे नाही इथला निया गार होता म्हणता गोविंदा आहे पुन्हा तोच ना ते भरोसा झोपडी गेला बडराज म्हणता जात नुसतं गाणाच मग लबाडी असं आहे का? घरमा सुद्धा लबाडी राहत. तुम्ही दिनभर याना पण त्याना पण पैसा लया की सामा ठेवा, संध्याकाळी शर्ट कुंटील टांगी त्या जेवण करल्या तुम्ही झोपा, तुम्ही झोपणार तुम्ही रजावर उतरणार तवच पण मनमायनी ड्युटी चालू असतो ना किसा जमला. तुम्हाला टीएल पैसाच नाही 500 उपाड दिस सकाळी मग शर्ट अंग मागाला की सामा हात घाला पैसा कमी पडणार तुम्ही सांगा का रे मन की सामा 500 रुपया कमी हा उलटा तोर कोतवाल कुडाटे त्याच ना वजन वरते न राहा. मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकला होते तुम्ही ओ म्हणा बापरे बटा बरोबर राही 500 गई घ्या ती इथला बहाणा सुरूच नाही. तुम्हाला 500 जमा करत मस्त रक्षाबंधनले दिवाळीले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला आत्माटी देस मन भावनिकाने 2 ग्राम सोनं बनाय दिलं. आपलं डोकं काम करत नाही मागला पाडा मग तू याचे आले दूध सापडे नाही 2 ग्राम सोनं लिहिणं कसं. पण पॉइंट नोट करा, चोरी चोरी पैसा चोरी सोनं बनावस एवढी स्वार्थ जरी रास होईल एवढं स्वार्थ जरी मायना अंगी रास पण एवढी प्रामाणिक रास आपला जीवन मग काही दुःख जरू ना ते चोरील पैसा चोरी बनायला सोनं जाऊ द्या मायर वालास ना सुद्धा काढीश नाही दिदेस पहिले तुम्हाला संकट ना निवारण करल्या मला सीझन मा बनाय दिदे एवढी प्रामाणिक रास तुमले दुःखामध्ये खुश शकत नाही बाई जरा माय काय काम पडेल मोठा का तुम्हाला काम करल्या उत्पन्न होऊ नका तवय बनाय दिज्या एवढी प्रामाणिक रास बिचारी माऊली. खरं आहे का नाही? मान्य करणं पडेल तुमले. पण तुमले एक गोष्ट सांगस दुसरा पण व्याज ना उचले जेव्हा ना गरमान गरमा पैसा लिहू नये तुम्ही मन सांग कस काय? कारण मना अनुभव मना गेली मग चांगला जोडेना मित्र खतले 7,000 रुपये कुठे राहतात याना पण त्यांना पण लिहापेक्षा बायकोल म्हणे तुना पण होतील जमा त्या दी टाक म्हणे 7,000 रुपये बाई पैन लिहिणार त्यांनी गरमान गरमा देवाय जातील बा दुसरा पण लिहापेक्षा 7,000 रुपये बाई पैन लिहिणार
9 वरीस पाहिजे फेड राही ना 18,000 रुपये देवा घ्या तरी सुद्धा 11,000 बाकी सांग राहिली बाई. तो म्हणे महाराज माल सुधरी नाही राहिना कोणती बँक मला लोन उचलाय की म्हणे व्याजच नाही पिटी राहणार. अरे येडी बँक आहे रे आई सुधरत नाही रे बँकला कितलं व्याज लावायचे मरच तो पेन नाही तुला त्या बँकनं कर्ज मरच तो पिटाव नाही. कोठे कोठे जाको नुसतं गानाच मला बडी घर मला बडी रडामा सुद्धा लबाडीशी. तुम्ही मोहतमा जातेच बहिणी होऊन गाड्या करी करी गाडी माई उतरता तोंड जाकेन रडती ते खरं रास का बहिणी सोड हो तोंड चिडी सोड गाडी माई उतरता तोंड जाके रडती ते खरं रास तुम्ही. मग ते रडणं जर त्या म्हातारासाठी किंवा म्हातारीसाठी खरं रास उतरता तोंड जाकेन रडतीस तुम्ही. मग उतरान टाइमले त्या गाडीना ड्रायव्हरले का बस सांगतीस भाऊ मन चप्पल मधला शीट मागाल दे मग तुला खरंच म्हातारा माचित होतं का काकू. आणि तिथलंच नाही आता पदर लाईन रडती ना 2 बाईस नाही हात धरेल रास त्या बाया सांगते ताई पुढे गटारी राणी हा मला माहिती होती की राणी मग खरं तुम रडा मच्छी एक नंबरनी लब्बार जात राहत तथा नाही पाहिजे नाही. तुम्ही चांगले आहात बहिणी होऊन तुम्हाला काही सांगावं नाही. आणि आई सांगणं जरी सोपं आहे आई विनोद मनीषने सांगस पण रिअल असंच शे. आई मायनं एक तत्व शे बाप मरानंतर पोरे कितला का राया मारेत ना ते वातावरणच बनणार नाही. पण पोर गाडी माई उतरता नुसता टाहा फोडता बरोबर वातावरण दुश्मना सुद्धा डोया माशरू आणदेस अशी रडाने ताकद रास माई. हा आवाज माशी ताकद आहे. अरे जीव पाकडी रडस मन माय बरोबर आहे का नाही. पण ती जी बैल रडताय ती बाई बरं जी बैल रडताय ती बाई जी बैल रडताय तिने इथलं वजन राहणार काय लिहून ताटसर काय देऊ आंघोळ करी बाथरूम माहिनी घेऊ रडता उन्हा ते. आणि जर रडता उन्हा नाही दिनभरची आष्टी राहून का बशा दोय राहू मनीषीन रण नशी केल्या. आमना दोंडायचा मा प्राध्यापक मरणा प्राध्यापक आणि प्राध्यापकनी बायको बी प्राध्यापिका होती. मॅडम अशी रडे त्या गली आले ना बाया म्हणे मॅडम असं फुंडी फुंडी कितल्या बिरडण्यात ना त्याला अर्थ नाही महत्व नाही शे शब्द रडा म्हणे मॅडम. आता मॅडम कधी रडेल नाही नवरा प्राध्यापक आणि ती बायको प्राध्यापिका आणि मग मॅडम फुंडी फुंडी रडे गली आले ना बाया म्हणे फुंडी फुंडी रडीश काहीच फायदा नाही मॅडम शब्द रडा म्हणे. मग मॅडम शब्द रडे कधी रडेल नाही मग मॅडम रडे नवरान करता आपाव बाई माझ्या आपाव म्हणता नको मॅडम तू रडू नको आपण पहिले उपडी जाशी तू आपण फेकू का तुले फेकू मला टेन्शन होई जाईल तू रडू नको मॅडम. नवरान करता असं बाई माझ्या आपाव म्हणता नको ना मॅडम. ते रडता सुद्धा यायला पाहिजे हो रडता यायला पाहिजे. आणि जी बैल रडतायस ना इतकं पटाडस ना बाबा हा इतकं भारी पटाडस ना मा बापरे बापरे. मना घर मनाच किस्सा आहे ना व्हिडिओ व्हायरल होई जातो म्हणा एक रोज मन बापने माल कोंडिली ना घरमा तू घरनं सुद्धा चावेत बसत दुसरा व्हिडिओ मा जर सापड ना तुला कोण चालत होतच म्हणे आम्ही. पण मी असा विचार करत लोक 40-50 हजार दिला ना काय दपाड करू गो मा काही सांगायचं मना घर म्हणा किस्सा आहे. मन चुलता जर आमले बडा काका चुलताना पोरे वट्टावर बसूत ना श्याम बाबा मन चुलता आमले समजाडे देखा रे कोणा गरीब ना पोऱ्या नाव लिहो नाही गणपती बसा नाही गरमा बसाल्या मस्त आरती करल्यो कोणा नाव लिहो नाही असं तसं इतकं भारी समजाडे. मन चुलती गरमाय रांता मन चुलताला सांगे बस करा भाऊ त्या पोरेले ना का शहाणपणाची काढा तुम्ही काय किडा पाडेलेत मला चांगलं माहितीशी. मन चुलताना उंडूक निघू दिना नाही आयुष्यभर उंडूक निघू दिना नाही. आणि मरणा मन चुलती पुढे ही बसली मग रडे म्हणा राम तुमना बिगर राम तुम्ही 2 शब्द चावी बोली लेतात ना मनाधनी मी हात धरी उठाड दे ना उठ म्हणता लब्बा तो जवळ चावी बोले तो त्याला हुंडूक निघू दिना ना ते मरी जायवर चावी बोली लेतात ना एक नंबरनी लब्बार जात राहाय तताने पाहिजे. रडता यायला पाहिजे रडता जर उन्हा असे पटाडस न मन माय बापरे बाप अवघड खेळशे आमना दोंडाचा मा बाबा
दोंडाचा मग एक म्हातारा खाटवर त्याने उठाय नाही म्हातारा गाई, पण तिन्ही टाइम खाय, सकाळी बी खाय, दुपारले बी खाय, संध्याकाळी बी खाय, पण बटी बटी खाटवरच खाय. म्हातारा खायली खाटवर बशी बशी, तिन्ही टाइम खाटवर खाय आणि खाटवरच खायली म्हातारा. हा समजी घेईन तुमले. खाटवर बटी बटीच खायली आणि खाटवर बटी बटीच खायली म्हातारा. माले म्हातारीन फोन करा म्हणे. रवी किरण महाराज म्हणता काय मावशी काय बी कर, आत्ती नात्ती म्हणता का बर, तून काकान तब्येत जास्त खराब आहे, 15 वाद्य वाची जाय म्हणे. आता 15 वाद्य कवे वाचना पडस माहिती का, माणूसले शेवट जावान टाइमली ते शिफ्ट टाकी राहणार, त्यांना आत्माला शांती लाभायला पाहिजे म्हणेन 15 वाद्य वाचणार म्हणतो. म्हातारा तब्येत सिरियस होई म्हणेन, मला मावशीने फोन करेल, मी पायऱ्या चढ राहीन तू आणि तू म्हातारा ती मावशीला सांग राहता का हो, पण त्या पिरेजवर फुटाणा पडेल त्या देव म्हणे मला खावाले. ओ म्हणा बापरे, हो काका फुटाणा खाय राहणार नाही बी, ते 15 वाद्य वाचायला राहणार. काकाने मरो की रोज म्हणतं काकू काका ते फुटाणा माग राह ना, आणि तू ते 15 वाद्य हर्षेल गाव रे बा म्हणे, वाच म्हणे याला खाड म्हणे पटकन. अहो तिन्ही टाइम खास म्हणे, बटी बटीच खायलेस, ती बटी बटीच खायलेस म्हणे. म्हणतं काकू 15 वाद्य शेवट वाचणार स्मरण टाइमली. अहो म्हातारा तिन्ही टाइम खायला नाव कसाल मरीन, आणि 6 महिन्यानंतर म्हातारा मरणार. आणि काय म्हाताऱ्या ना म्हातारा असल्या आयडिया देतेस बरं, मी ऐकेले गली माई चालता चालता काय म्हातारा ना गरमा गाण करतस ना माय हो, मरत बी नाही मरी जाय दोन्हीच तर गंध घर वास मारस हो माय. बाकी नाही म्हाताऱ्या ते म्हाताराला आयडिया देतीस, देवले सांग ना तुनी का चिठ्ठी दवाडी टाकी म्हणा बापरे. आणि तो म्हातारा मरणा 6 महिन्यानंतर मग मी गोप्रेत यात्रावर म्हातारी रड राहीन ती राम हो माय तुमना बिगर बट गरज सुन लागस ना मना देव. मी जोडे गो म्हणतं काकू तू ते 6 महिना पहिले काका तिन्ही टाइम खाय तरी त्याला काळा मागे लटकेल होती. आता चालना ग्यान मग घर सुन लाग राय ना तुले, होता तो काळा मागे लटकेल होती, आणि आता चालना घ्या ते घर सुन लाग राय ना. पुरी लब्बाड जात राहतो आई रतान्या बाईशनी. हा तसंच एक म्हातारा मरण गोंदाई मा खाता खाता अन्ना दोंडायचा आईले ते मुकडी का खाली आईले बॉय बंद कर बॉय फेक देऊ का नाही. म्हणजे आई आहे ना दोंडायचा ना सांग का आमना दोंडायचा ना 30 एक म्हातारा होतात एक रोज. तो अख्खा दोंडायचा आणि एक नेलाई म्हणे महाराज म्हणे ना ते तो म्हातारा दोंडायचा ना नाही सांगस मी, तो म्हातारा बी तताना होता जडे मन बी कोण राहत नाही तताना म्हातारा मरणार. गोंदाई मा खाता खाता उपडी घ्या. म्हातारा इथला बेकार होता, कधी गावमा कीर्तन चाले कीर्तन मा नाही, कधी गावमा भजन चाले भजन मा उन्हाने गावमा मारे तर मंदिरवर नाही, कधी रामना मंदिर मा नाही, कधी वृंदावन नाही, कधी देहू नाही, आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही. इथला वायबार म्हातारा कधी देव धरमले घ्या नाही, पण गावमा गोंदई एक बी सोडे नाही. आणि गोंदई खाणारा इथला आनंद लेतस ना. एक भाऊ ते म्हणतं की सामा दुपारना निंबू लई फिरायला म्हणतं का रे भाऊ निंबू म्हणे आमना गाव गोंदई हो बानट सुरत ना सकाळी ना निंबू लई फिरायला हा म्हणा इथला नेता फिरतस ना. बापरे बाप भयान काम शे. पण तुमले सांगस मटन मासा मा तो आनंद नाही आहे जो बासुंदी पापडीच मासे. हो या मटन मासा काय बुद्धी इथली गंदी वय जास ना. तुमले एक गोष्ट सांगस हाय मायना तत्व बाबाजी, हाय मायना तत्व असा रास ना. नवरा जोपर्यंत जेवत नाही ना तो लोक आई मायनं पोट भरत नाही. इथली प्रामाणिक बायको पण या खाणारच ना, बायकोवर बी भरोसा भटत नाही. यासने दुधी किसने पैसा लय तर बायकोन जोडे मासाले टाक देतस ना. जी बायको नवराशिवाय जेवत नाही तीवर भरोसा भटत नाही. त्यासले असं वाटत का चांगला खांडे हिने आण देणार तू. आणि हाय मायना स्वभाव आहे, जव लोगून नवरा जेवत नाही ना तो लोगून आई मायनं पोट भरत नाही. खरं आहे का नाही बहिणी सोन. कितली का लढाई करे ना बाई, कितली का बायको लढाई करे ना. नवरा जेवत नाही तो लोगून बाईनं पोट भरावणे. जर लढाई व्हायला राहिली ना स्वती बोलत नाही ना पोऱ्याला सांगी बावड्या तुन बापल्या सांग पहिले चेन दिले म्हणा मग बाहेरची लगतो म्हणा. जेवाळा शिवाय शांतता नाही आहे मायली. लढाई का व्हायला ना. इतकं प्रेम रास नवराबद्दल, इतकं जीवाड आणि बायको इथलं जीव टाकणारी बायको तीवर बी बरसा पडत नाही मटन मासा खाणार असले. नाही ते चला आमना महाराजच कडे हो 15-15 दिन 8-8 दिन सप्ताह करीन जातच. 8-8 दिन 15-15 काय वेळेस आता कंटिन्यू सप्ताह होतील, 3-3 सप्ताह करतील ना. 20-21 दिवस मग घर जातील आमना महाराज मंडळी जातच ना महाराज. काय वातावरण रास बाईसले असं वाटस माय आमना सप्ताह रा ना मा. हा
मग पहिले तयारी राहत बाईसनी. 20 दिन नंतर नवरा बायको आम्ही संगे जेवसूत. बाया दूध लई येतील, बासुंदी बनाय ठेवतील दूध 8-8नी, आणि त्या नवरा बायको जेवणले बसतच. बाप रे बाप काय आनंद आहे. आम्हाला समाधान बाबाले त्या बहिणीने त्या सांगतं, ल्याव माय एवढी वाटी पी ल्याव का. आमना बाबा सांगतं नको मी बाहेर पिरास तू पिऊ का. कितला आनंद आहे महाराज. नाही ते या मासा मटनवाला दूध इकीन मासाले तर बायकोन पुढे टाका का ती बहिणी ताट पुढे ठेव का या ताटणीकडे तिरपादत. काय रे बाई बेटा डोक्यात शेल काय दिले फुटू तुम्ही आणणार गंदा डोक्या. बायकोवर बी भरोसा नाही तुले. काल दिन दिलाय तू झालं बट ताड केशील काय दिल जाते. म्हणजे असले बायकोवर सुद्धा भरोसा नाही. आणि खाताना चांगलं खातं तर चांगली बुद्धी चालस. हो आणि तुमले सांगत बहिणी म्हण यंदा मागला साल पाहिजे रेले म्हणे यंदा पुरं वरीच सांगतो. आता काय 2 महिना राही ना आमना सीझन ना. एप्रिल मे आणि जून मध्ये पाणी पडतात. जून नंतर तू यासले सांगसू. पहिले महिला मातासले सांगस मी. आत्ते जरी मी मायना चरित्र सांगायला सुरुवात करीन ना, मायनी स्तुती करायला सुरुवात करीन. आमना सर्व महाराज मंडळी मना सकट पहिलं गाणं म्हणतील आई माझी मायेचा सागर. तुमले मायना सागर दयाना सागर म्हणतस. का बरं म्हणतस. तुम न पिलू म्हणजे तुम न लेकरू जर आजारी पडणार ना तुम्ही रात दिवसभर कितल्या बी तकल राहणार तर रातमा 4दा उठतील पोऱ्याना ताप चेक करतीस. बरोबर आहे ना. तुमना पोरगाना आंगमाना ताप तुमले सैन होत नाही रातभर मा 4दा उठीन चेक करतीस. तुमना पोरगाना पायमा जर काटा मुडी घ्या तरी रातमा 4दा उठीने चेक करतीस. म्हणून पोऱ्याना पायतीने सुजी घ्यावी ना माय. तू ना पिलू ना पायमाना काटा तुले सैन होत नाही माय. तू ना पिलू ना अंगमाना ताप तुले सैन होत नाही. आणि दुसरानं पिलू कापीन खायचास तुला दयाना सागर कस काय म्हणू. पहिले तर तुम्हाला सांगेल आज रवी किरण महाराजांचं कीर्तन ऐकले. आजच्या नंतर शपथ घ्यायची उद्याचा गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात. आजच्या नंतर आपल्या घरात मटन मासा शिजणार नाही अशी शपथ घ्यायची तुम्ही. चालेल ना. तू ना बट पटना पण आहे काय पटणं नाही बा. महाराज ते भजनात चालच येडा माय. इथलं बेकार काम झालं. तुम्ही माळा घाला मायासोर. तुम्ही डायरेक्ट घर मार रांधानं बंद कर द्या. तुम्ही जर रांधानं बंद कर दिना ना या लयानं बंद कर देतील. हा हा तेच सांगासाठी येले हाय सांगा ना मी ना 41 लिहिले काय सांगा ना लिहिले. तुम्हाला सांगतो आजच्या नंतर शपथ घ्यायची. आजच्या नंतर आपल्या घरात मटन मासा शिजणार नाही अशी शपथ घ्या मायावर. अरे सोपी गोष्ट आहे. मटन मासा तुम्ही ते बकरं कोंबडं कापत असताना नुसतं सुरीचा थोडा तोल जाऊ द्या आणि तुमच्या बोटाला जखम होऊ द्या तरी 15 दिवस तुमच्या हातात चित्त असतं. बापरे म्हणा बोटले लागे. नुसतं बोटाला लागलं तरी 15 दिवस त्रास होतो. ज्या पिलाला कापून खातात त्याचं अंतकरण काय म्हणत असेल. तुमना पोरगा आजारी आहे तरी तुम्ही जेवण सोड देतेस बहिणीस्वर. तुमनं पोरगा आजारी येतं जेवण सोड देतेस नाही. माय मन पोऱ्याला सलानी बाटली चालू शे. तू ना पोरगाले सलाईंनी बाटली चालू आहे. तू जेवण सोड दे ना माय. आणि तू न जेवणासाठी दुसऱ्यानं पिलू कापीन पोटमा टाक राहिनी तुले माय कशी म्हणू. फक्त एकदा विचार करा. तुमना पोरगाना पायमाना काटा सैन होत नाही दुसऱ्यानं पोरग कापीन खाय जातस. तुमना मग दया राहायचे का. आजना नंतर शपथ लिहिल्यावानी आपला घरमा मटन मासा शिजणार नाही. तुम्ही जर रांधानं बंद कर दे ना ते एका गलीमा तैल्या फिरावतील का. हा तुम्ही ठरावा मटन मासा शिजणार नाही. कादीन पाहिजे आपला घर मटन लयान नाही मासा लयान नाही अशी शपथ लिहिल्या. चालेल ना. चालेल ना. अजिबात लयान नाही. तुम्हाला सांगेल ऐकत नाही काय. ऐकत नाही. तुम्हाला सांगेल वर काही कशी सगळी बहिणीना घर जावा ना बंद कर दे ना. एका मटन मासा सोडवत नाही का. मग फक्त तुम्ही सांगा आणि त्या ऐकतील बरोबर. आजच्या नंतर अजिबात नाही. हा आणि सांगू का तुम्ही सोडते बरोबर होई जाईल बठ बन. पण उपाधी असे 3 दिन महिन्यात काय माय डोकाला हातलाय बट मायवर तोंड कानी बट मैक तिसरा 3 आय मायनं तोंड मैक होई जातो. काका कसाल काय तैली ना बाजार बंद करीन. पुन्हा पाय पडस बहिणी जोन ते खाऊ नका. 84 लक्ष येऊनीमध्ये तुम्हालाही फिरायचंय. बकर कोंबडं आपले बी बंद नशे. आज त्याला उलट करीश नि कापीन खाय राहणार ना. काल दिन आपला बी नंबर आहे. त्या येऊनीत आपल्याला सुद्धा जायचंय आणि दुसऱ्याला त्रास तितकाच द्या
दुसऱ्याला त्रास तितकाच द्या जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो, तितकाच त्रास दुसऱ्याला द्या. स्वतःसाठी जेवढा आपण त्रास सहन करू शकतो ना, तेवढा दुसऱ्याला त्रास द्या. नाहीतर अति करू नका. अति केल्याच्या नंतर आपल्या जीवनाची माती होती, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून मांस मच्छी खाना गलत बात आहे. काही लोक देवाच्या पुढे कापतात, कोणताच देव बकरं कोंबडं मागत नाही. कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात, हे दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ. कोणी दरीले पाय कोणी चालवली ही सुरी, खाणार गोळा झाली शिल्लक उरली नाही पुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही घेऊ. दादा, अरे भूतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राणीमध्ये जी दया आहे त्याच्यापेक्षा मानवामध्ये जास्तीची दया दिलेली भगवंतानं. मग आपली दया कुठं हरवून बसलोय आपण? जर मुक्या प्राण्यावर दया करत नसाल तर आपली दया गेली कुठे? म्हणून आज शपथ घ्यायची, आजच्या नंतर मटन मासा खाना चालेल ना बहिणी सोन? काल दिन पाहिजे पक्का ना, गुढी पाडवा आहे काल दिन. शपथ लिहिली आणि थोडा त्रास होईल, असं तोंड मैतो होईन 8-15 दिन, सवय पड जाईन हळूहळू. नेमका आमला दोंडायचा ना म्हातारा ते गोंदाई मा खावाल बशी गे, गोंदाई मा खावाल बसणं त्या वाढणार वाढपी वाढी राहतात. आणि गोंदाई मा खाणार असणे परिस्थिती देखत जा. या खाणार आहे ना वाढणार इकडे असा तर तिने बाई आव बी ते 2-2च शिल गाय राहणार रे. फक्त खाणारच नाही फजिती देखो, बाकी ना दिनभर भुक्या राहतस ना. त्या वाढपी पोऱ्याला सांगता खाते काढ, अरे खाते काढणार रे. तो पोऱ्याचा ओ आपारा तिकडे ये ना चुलावर राहायची बट गई गे रे भाऊ. जेमतेम 2 पीस उन्हात म्हातारा नाही चाले. एक चांगलं होतं आणि एक हाड्डी होती. आता खाणारे चांगलं समजा सोय हाड्डीना मधमा मटेरियल होतं, ते मटेरियल वडाल घ्या हाड्डी वडली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डीना उन्ही गुचकीन घ्या पुचकीन. कधी देव नाही, धर्म नाही, कधी मंदिर माने, कधी भजन माने, कधी कीर्तन माने, हो. आणि चालू पंगत मा पाहिलं माड्डीनाथ म्हाताराने. त्या वाढपी पोरी म्हणे या चिलगार घर माने ते आपलं चोरी तर बादली भर काढल्या खावा मा यांदी म्हणे. म्हाताराला 2 पोरीने उचला घरमा टाका, मग म्हाताराला टाका. नंतर म्हातारी सांगतून म्हातारा घ्या, मग म्हातारी रडाल बसणे. आणि रडाल बी म्हातारी पटायत होते ना. म्हातारी बी माहित होता कितला वाय बारे असं, पण आता मरी घ्या म्हणे चांगलं ते म्हणणं पडीन. म्हातारांसाठी म्हातारी रडे म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी, म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनात ना म्हणा देव. याच ना रण नाही ना 2 तास रडतो बाबा मी, 2 तास तरी फिरेन शब्द येऊ देवा मी. इथलं मटेरियल आहे म्हणा. आणि प्रत्येक बाईनं एक शब्द ठरेल रास. एक म्हातारी म्हातारा जोडे रड राहते ओ माय म्हणा झोपाया आंबा कसा कानी गया ना म्हणा दे. मग सर काकू तू दाबाई मरी जाशी त्या झोपाया आंबा खाय. ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा देव काढ मा भजन करी रायनात ना म्हणा राम. वाईट गण वाटे पण मी छातीवर दगडीन सैन करली ना तिथलं. मग म्हातारी सांगायला लागली, म्हाताराला आंघोळ बिंगोळ देवाय गे उचलान गाईन. मग म्हातारी सांगे हो माय म्हणा राम ना तोंड मा तुळसी ना पाला तरी गाला ना म्हणा राम. आणि आपला खरा जेवढा लागी गे बुवा ते. कारण मला पक्क माहित होता गोंदाय मा खाता खाता येणे तंगड्याला माठ डेले असे. मग मी बटल लोकेच मै आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना पिता तुझी देना म्हणी काबर म्हणे महाराज म्हणतो यांनी आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खातात, याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे. जवळ तुळशी घालायला पाहिजे तो तुळशी घाली नाही. आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी आणि तोंड मा खूप दिना तरी यांना उद्धार होणार. जर जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ, हा तुळशी माळ गडा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा, याच्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण माणूस बनून जन्माला आलोय दादा. दया आपल्या अंगातच असली पाहिजे, आपल्या मनातच असली पाहिजे. म्हणून मुक्या प्राण्यावर दया करा, त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. एकदा कल्पना करा, कल्पना करून बघा. त्या जनावर कापतस ना तुम्ही, त्यावर सुरी चालवतस ना. एक खाटकी हातात सुरी घेऊन खाटकी बकरीकडे जात होता. खाटकी बकरीकडे जात होता आणि त्या बकरीनं खाटकीकडे बघून हसायला सुरुवात केली. खाटकी रागारागात बकरीकडे गेला. बकरीला सांगायला लागला का ग बकरी
वेडी झाली का काय? अगं मा आता सूर्या, काही क्षणात मी तुला कापणार आहे, काही क्षणात तू मरणार आहे, तुला मरण्याचा डर नाही का? ती बकरी तरी हसते आणि खाटकी दादाला सांगते, खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य, काही क्षणात तू मला कापणार आहे, काही क्षणात मी मरणार आहे, मला सगळं कळतंय रे, पण माझं हसण्याचं कारण ऐक ना. म्हणले काय आहे तुझं कारण हसण्याचं बकरी, सांग ना. तेव्हा बकरीनं सांगितलं, खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्लाय, तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? कल्पना कर ना. म्हणून सांगतो दादा, दुसऱ्याला त्रास तेवढाच द्या जेवढा स्वतःसाठी आपण सहन करू शकतो. सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि 2 मिनिटात सेवेला पूर्णविराम होणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांना विनंती असेल, मी बोलत असताना जरा रोखठोक बोलतो, मनमोकळ्यापणानं बोलतो. कारण काय ना, खरं बोलायला अजिबात घाबरायचं नसतं, आणि जर आपले असतील तर त्यांना तर अजिबात घाबरायचं नसतं. तुम्ही माझे म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलतो, पण माझ्या बोलल्यानं जर का एखाद्या तरुण भावाच्या मनाला दुःख वाटलं असेल की महाराज चुकीचं बोलला, तर दादा मी तुम्हाला दुखवायला इथं आलेला नाहीये. न कळत माझ्या शब्दानं जर तुमच्या मनाला जखम केली असेल तर तरुण भावांना सांगतो, तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. इथं बसलेल्या तरुण बहिणींनाही सांगेल, ताई मी पदराचं बोलत असताना जरा मजाकमध्ये जास्तच बोलून जातो, पण तुम्हाला बोललो नाही तर तुमची चूक तुम्हाला कळणार पण नाही. तुम्ही माझ्या धर्माच्या आहात, माझ्या बहिणी आहात म्हणून हक्काने बोललो असेल. माझ्या बोलण्यानं जर तुमच्या मनाला दुःख झालं असेल तर या भावाला माफ करशाल, पाया पडून माफी मागतो. इथं बसलेले टोपीवाले बाबा आहेत, इथं बसलेले नऊवार साडीमध्ये माझ्या माया आहेत. तुम्ही माझ्या कर्माच्या नसून धर्माचे मायबाप आहात. माझ्या बोलण्यानं जर तुमच्या मनाला जखम झाली असेल तर तुम्हाला 4 पोरं असतील, मला 5वा मुलगा समजून माफ करा. 3 असतील 4था मुलगा समजा, 2 असतील 3रा समजा, 1 असेल 2रा समजा. तुम्ही पोरगा नसेल ते माल दत्तक लिहिल्या काका हो, पण माफ करतो. कारण मी इथं कोणाला दुखवायला आलेलाच नाही या. पण न कळत माझ्या शब्दाचा तोल गेला असेल तर सगळ्यांची पाया पडून माफी मागतो. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन गातो. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय महाराज ज्ञानेश्वर.